आता हा जर पहिला प्रश्न जर आपण म्हटलं ना तर हा लक्षात घ्यायचा तुम्हाला. त्यांनी काय विचारलेलं आहे, योग्य विधानाची निवड करा. म्हणजेच लक्षात घ्या हा इतिहासामधला विषय येतो. ठीक आहे, तर इतिहास मधला जर हा प्रश्न बघितला तर त्यांनी म्हटलं की पहिली कापडाची गिरणी मुंबई, त्यानंतर भारतात पहिली गिरणी, परत तागाची गिरणी, इथे कापडाची गिरणी, आणि त्यानंतर पहिली भारतात सुती कापड गिरणी हे नानाभाई कावसजी. मग हे त्यांनी पहिली विचारलेलं आहे. बरोबर आहे. मग याच्यासोबत ज्या गोष्टी येत आहे आणि हा काळ असेल तर 1854चा काळ आलं, त्या काळामधला आहे तो काळ. म्हणजे तुम्हाला त्या काळामध्ये भारतामध्ये जर म्हटलं तर डलहौसी होता. आले, हा एक त्याच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही अभ्यासायचे. याच्यावरती सुद्धा आधी पण प्रश्न आलाय बरोबर आहे. मग हा मुद्दा जर तुम्ही लक्षात घेणं महत्वाचं राहतं की रिपीट कोणता प्रश्न आलेला असेल याच्यावरती, तर ते बघून घ्यायचं की तुम्ही भारतामध्ये पहिली सूतगिरणी कोणत्या वर्षी झालं ते वर्ष चेक करा. तुमच्याकडे आहे लिहिलेलं, मी दिलेलं. त्यानंतर पहिली तागाची गिरणी रिश्रा या ठिकाणी, ते पण एकदा करून घ्यायचं. आणि बघा कावसजी नानाभाई हे टाटा ग्रुपचे येतं. बरोबर आहे. कावसजी जीजीभाई वगैरे म्हटलं ना, आता त्या काळातले येतं ते. त्याच्यामुळे हा प्रश्न बघायचा. हा प्रश्न जास्त नाही आलेला, एक दोनच याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे. आधी जर एकदा थोडी बघा, सेम नाही आलेला असून तोडून मोडून विचारलेला असेल. कधी तुम्हाला एक कापड गिरणी आणि तागाची गिरणी हे जोड्यागावामध्ये पण आलेलं आहे की पहिली कापड गिरणी कुठे, तागाची गिरणी कुठे, असं ठिकाण विचारलेलं आहे. आणि हे उद्योग मध्ये आलेलं असेल तुम्हाला. इतिहास ब्रिटिश काळातील औद्योगिक धोरण किंवा ब्रिटिश काळातील औद्योगिक धोरण त्यामध्येच आलेलं असेल. ज्यावेळी त्यांनी महसूल रचना किंवा उद्योगांची स्थापना केली ना, तो काळ त्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी करून घ्या. ब्रिटिशांचे आर्थिक धोरण कोणी ना, तर त्यामध्ये मी दिलेला आहे तुम्हाला, एक जोड्याला पण दिलेला आहे. त्यामुळे एकदा बघून घ्याल व्यवस्थित तुम्हाला. ठीक आहे, ह्या मुद्द्यावरती एकदा फोकस कराल. दुसरा येतो आपण उत्तर. बघा तुमच्याकडे आहे, मी उत्तर वगैरे नाही सांगणार आहे. उत्तर काय तुमच्याकडे आहे, उगीच कशाला. आपल्याला महत्वाचे मुद्दे आता येतो इथे परत तुम्हाला. बघा 27वी हिंदी शिपायांची 1857चा उठाव आला. कालही त्यांनी काय विचारलं, काल त्या पेपरमध्ये काय विचारलेलं होतं, त्यांचे प्रशिक्षण कुठे दिले जाते होता ना मुद्दा. मग इथे जो प्रशिक्षणाचा नाहीये, तर इथे तुम्हाला येतोय हा मुद्दा की कोणाच्या नेतृत्वाखाली. बघा 27व्या फलटणीतील हिंदी शिपायांनी 31 जुलै 1857 बंड केले होते. आले लक्षात हे. आणि तुम्हाला ह्या दोन व्यक्तींना रंगो बापूजी आणि भीमा नाईक यांना तुम्हाला 11वीच्या पुस्तकामध्ये वाचता येतो. 11वीच्या पुस्तकामध्ये आहे आलेला मुद्दा. नाही, 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आहे ना, 11वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी तिथे. आलं. त्यासोबत लक्षात घ्यायचं की याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहे. बरोबर आहे. याच्यापूर्वी सुद्धा प्रश्न आलेले. मग ज्यांनी जर लिहिलेला नसेल ना, एक मुद्दा लिहून घ्या की कोणत्या ठिकाणी काय काय येतो. ज्यांनी मागे लिहिलेला नसेल हे बघा कोल्हापूर या ठिकाणी उठाव झालेला होता. बरोबर आहे. कोल्हापूर या ठिकाणी कोणी केलं, रामजी शिरसाट आलेला आहे. रामजी शिरसाट. ठीक आहे. त्यानंतर येतोय खानदेशमध्ये भीमा नाईक. बघा यांनी कुठे केलंय, खानदेश येथे उठाव. म्हणजे आज नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी तो खानदेशमध्ये उठाव केलेला. त्यानंतर नाशिक येथे भगवंतराव यांनी केलेला होता. नाशिक येथे भगवंतराव आले. आणि मुंबई येथे गुलमार डुबे, या तिथे मुंबई येथे केलेला होता गुलमार डुबे. ठीक आहे. आणि खानदेश अशा पद्धतीत लक्षात घ्या. आता रंगो बापूजी गुप्ते आपण म्हणतो 11वीचे पुस्तक अजून कुठे गेले, काय केले, कशा पद्धतीने झालेलं असेल यांच्याविषयी सोबत परत वासुदेव बळवंत फडके तेही पूर्ण येतं यामध्येच. ते सुद्धा वाचून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला आता परत 2 ते 3 मुद्दे, म्हणजे एक तुम्हाला 1857चा उठाव तो पूर्ण वाचायचा आहे. कालचा मुद्दा होता तो 1857 उठाव हा भारताविषयी होता. आज त्यांनी महाराष्ट्राचा मुद्दा आणलेला असेल. आलं. यासोबत भारत आणि महाराष्ट्र, भारत पण वाचायचं, महाराष्ट्र पण वाचायचं, दोन्ही मुद्दा आला. पुढे बघायचं आता जो पुढे. ठीक आहे. रामजी शिरसाट पण आणि नानासाहेब पेशवे तुम्हाला मिळालं स्टेट बोर्ड मध्ये वाचून टाकायचं. ठीक. पुढे हायलाइट कराल ते मुद्दे. त्यानंतर हे लिहिले ना मी आता सांगितलं. हा
आणि प्रश्न हा 2 ते 3दा प्रश्न आले. महाराष्ट्र कृषी सेवा 17ला आणि जोड्या लावा. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत 12वीचं म्हटलं ना तुम्ही, बघा 12वीचं पेज नंबर येतं 44 वरती, ते पण लिहून ठेवलंय वाटल्यास. ठीक आहे. 12 न्यू मध्ये, ठीक आहे, पेज नंबर 44 वरती आलेला आहे. तिथे वाचून टाकायचं यांच्याविषयी, तुम्हाला दिसतोय परत. पुढे पुढचा प्रश्न येतोय हा सती प्रथेविषयी. बघा आता सती प्रथेविषयी जर आपण हा प्रश्न म्हटला ना तर तुमच्या लक्षात येतं की ठीक आहे, हा एक म्हणजे इथे परत बेंटिंग आला. त्यांनी म्हटलं बघा, सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने खून हे जे विधान आलेलं आहे असं कोणी म्हटले. आता या ठिकाणी जर विचार केला तर सती प्रथेला सपोर्ट कोणी केला, की म्हणजे सपोर्ट म्हणजे सती प्रथा बंद झाली पाहिजे याविषयी कोणी पुढाकार घेतला, तर तो राजा राममोहन रॉय. तुम्हाला येतच आलंय ना लक्षात. एक त्याच्यासाठी कायदा करणारे व्यक्ती विल्यम बेंटिंग. कोणत्या वर्षी झाली असेल? 1829ला कायदा. कोणत्या भागामध्ये? हा बंगाल प्रांतामध्ये येतोय. आणि त्यानंतर मुंबई प्रांतामध्ये येतोय 1830ला येतोय. तुम्हाला आलं 1830ला मुंबई प्रांतामध्ये. त्याच्यासोबत लक्षात घ्यायचं की महात्मा फुलेंनी म्हटलं तर महाराष्ट्रावरती तुम्हाला काम केलेलं दिसते, थोडं त्यांनी नजर टाकलेली दिसते. त्यांच्यासोबत येतं जगन्नाथ शंकर शेठ सुद्धा महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. मग सती प्रथा किंवा यांच्याविषयी तुम्हाला महात्मा फुलेंविषयी वाचू शकता तुम्ही, 11वीच्या पुस्तकात दिलेलं आहे. महात्मा फुले सोबत सावित्रीबाई. एक त्यांच्यासोबत विल्यम बेंटिंग. विल्यम बेंटिंगनी काय काय केलं? विल्यम बेंटिंगने जर सती प्रथेवरती तर बंदी आणलीच, कायदा तर केलाच, पण त्याच्यानंतर जर म्हटलं तर यांनी काय केलं, हे 2 प्रांतामध्ये लागू केले. 1829ला बंगालमध्ये, 1830ला मुंबईमध्ये. पण त्याच्यानंतर संपूर्ण संस्थानांसाठी लागू करा किंवा संपूर्ण भारतामध्ये लागू करा असं एका गव्हर्नर जनरलने म्हटलेलं. आठवतंय कोणी म्हटलं? हा कायदा संपूर्ण भारतामध्ये सक्तीने केलेला होता, लॉर्ड हार्डिंगनी. म्हणजे प्रश्न मीच, उत्तर मीच. आलं लक्षात. मग संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यासाठी लॉर्ड हार्डिंग आलेलं होतं, हे लक्षात घेणं. मग बरोबर. म्हणजे बघा कुठला मुद्दा कुठे निघून जातोय. म्हणजे विधान जरी यांनी म्हटलं ते, आणि एक प्रश्न आहे परत की महाराष्ट्रामध्ये कुणी पुढाकार घेतलेला, एक प्रश्न आहे सती प्रथेवरती, त्याच्यावरती सही किंवा कोणी अर्ज दाखल केला आहे ना एक प्रश्न. जगन्नाथ शंकर शेठ. म्हणजे इथलाच मुद्दा तुमचा तिथे चालला जातो. समजलं? कोणते? राजा राममोहन रॉय आणि जगन्नाथ शंकर शेठ. तर महाराष्ट्रासाठी जगन्नाथ शंकर शेठ. आणि तसे पुण्यामध्ये ज्यावेळेस पहिली सती गेलेली होती बरोबर, त्यावेळेस महात्मा फुलेंनी सुद्धा पाऊल टाकलेलं आहे ना त्यांच्याविषयी. शासनाच्या नजरेमध्ये म्हणजे ब्रिटिश शासनाच्या नजरेमध्ये आणून देण्याचा प्रयत्न केलेला होता त्यांनी. आले ना. हा एक मुद्दा आहे तो. दुसरा लक्षात घ्या की मग 2 नावं येतात ना तुम्हाला, मग इथे महात्मा फुले पण आलेले आहे बरोबर आहे, आणि जगन्नाथ शंकर शेठ, हे दोघांचे लक्षात घ्या योगदान त्यांच्याविषयी होतच. पण लॉर्ड हार्डिंग्स हा संपूर्ण भारतासाठी लागू करणार महाराष्ट्र, आणि पहिल्यांदा बंगालमध्ये 1829 आणि 1830ला मुंबई प्रांतामध्ये. ठीक, हा एक लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला काय वाचायचं आहे? राजा राममोहन रॉय सुद्धा वाचून घ्या, कारण त्यांचं हे दशक आलेलं आहे 2021 ते 2030 पर्यंतचे यांच्या कार्याला 200 वर्ष पूर्ण होत आलेले आहे. कारण 1833ला त्यांचं निधन झालं. मग याच्यासोबतच 1828ला तुम्हाला ब्राह्मो समाजाची स्थापना दिसते. म्हणजे आता 2026 जर येताना 2 वर्षांनी 200 वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजे यांच्या कार्याला मग हिंदू कॉलेज कुठे सुरू केलं, कुठे काय केलं, मुंबईला बंगाल प्रांतामध्ये ज्या ज्या गोष्टी करत आलेल्या असेल त्यांचे वृत्तपत्र पूर्ण करा. राजा राममोहन रॉयवरती प्रश्न आहे. आले लक्षात ना. त्यांच्या घटनाला 200 वर्ष पूर्ण होत आलेले आहे. आलं रे. ब्राह्मो समाज पुढे पुढे जाऊन कसं काय केलं सर्व पूर्ण राजा राममोहन रॉय यांना खूप. ईश्वरचंद्र विद्यासागरांना पण करा, पुढे प्रश्न आहेच. आले ना. असे कुठले ऑप्शन नाही की ते 4ही वरती प्रश्न नाही, 4ही लोकांना चांगला करा बरोबर. विल्यम बेंटिंगनी परत त्यांच्या काळामध्येच 1831ला परत काय केलं, तो काळ त्याचाच होता ना विल्यम बेंटिंगचा. परत काय केलं होतं? विल्यम बेंटिंग कोणत्या प्रांतामध्ये होता? आता एक काम करा, मुंबई पण सांगा, बंगालही सांगा, नंतर वायव्य प्रांत, नंतर एक एक करत पूर्ण भारत फिरून. अरे मद्रास प्रांतामध्ये होता. आलंय लक्षात.
तो मद्रास प्रांतामध्ये होता. तर ते एक लक्षात घ्या, त्यांनी त्यावेळेस तर रेल्वे सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला होता ना त्याच्या काळामध्ये. आठवतं का? 1831 ला. हो ना, तो काळ कोणाचा होता? त्याचाच. परत त्याच्याच काळामध्ये त्यांनी परत एक काम केलं होतं मेकॉलेच्या अंतर्गत. आठवतंय का? झिरप्ता सिद्धांत सुद्धा लागू करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यांनी. लागू पण केला, सुरू केला, आणि तो मोडला कोणी? सर्वच सांगा ना, एकदम डलहौसी, एकदम कोणी कोणी, त्यातला एक कुठला तरी लागणारच अंदाजे तुला. अरे 4 ऑप्शनचा विषय नाहीये तो. झिरप्ता सिद्धांत लागू करण्यात आला कोणाच्या काळात? प्रश्न आहे तुम्हाला विधानामध्ये. तो बेंटिंगच्या काळामध्ये येतो. त्यांनी बेटीसाठी केलेला कायदा सतीबंद आहे, सतीबंदी कायदा. असं लक्षात ठेवा, बेटीसाठीच केलेला झिरप्ता सिद्धांत, हे तरी लक्षात ठेवा. बेटी मुलगीसाठी, आपल्या मुलीसाठी वडिलांनी केलेलं काम. आलं लक्षात? एक आपल्याच मुलीसाठी रेल्वे पण आणण्याचा प्रयत्न केला मद्रासला, मद्रास प्रांतामध्ये. लागू नाही झाला, प्रयत्न केला, त्यासाठी समिती बसवली. ठीक आहे. तर बेंटिंगनी आपल्या काळामध्ये रेल्वे आणण्याचा प्रयत्न केला. मद्रास या ठिकाणी लागू होणार होती, पण झाली नाही, म्हणजे सुरू होणार होती. समिती बसवली, समितीचा अहवाल नंतर आलेला. एक त्याच्यानंतर 3 गव्हर्नरचं नाव येतं रेल्वेसाठी. दुसरा येतं लॉर्ड हार्डिंग्स. लॉर्ड हार्डिंगनी 1848 ला योजना आखली होती रेल्वे आणण्यासाठी, पण लागू झाली नाही. तो निघून गेला आणि डलहौसी आला. पण ह्या दोघांनी पूर्ण प्लॅन केला, योजना केली, आणि त्याचे श्रेय जातं डलहौसीला. 16 एप्रिल 1853 ला रेल्वे मुंबई प्रांतामध्ये आले. म्हणजे मुंबई प्रांतामध्ये, आणि मुंबई इथेच ठाणे ते बोरिवली 34 किलोमीटर. आलं लक्षात? 3 डबे, म्हणजे एकूण 14 डबे होते, पण 3 इंजिन लागलेले होते. सिंध साहिब सुलतान. आलं लक्षात? 3 गव्हर्नर लक्षात ठेवा. कधी कुठलं काय येईल ना नाही सांगतात. काल जेवढे गव्हर्नर आले त्या पेपरमध्ये, त्याच्यानंतरच्या गव्हर्नरला परत ऍड करा विल्यम बेंटिंग तिथे. ते तुम्ही सांगायला पाहिजे रे मला, फटाफट पटपट सगळं आहे. पेपर किती दिवसावर आहे आपला? मग 15 पैकी 5 असेच जाऊ द्या, 10 दिवस, कारण हॉल तिकीट आले हे ते त्यातच चर्चा. असं नका होऊ देऊ. चालेल, पुढे जाऊ. बघा ना, एक प्रश्न तुम्हाला किती फिरून आणतो, महाराष्ट्राचा इतिहास सहित आणि भारताच्या इतिहासासहित, म्हणून आपण त्याविषयी अपडेट राहायला कळलं? ह्या गोष्टीवर करा. म्हणून प्रश्नच सांगतो आपल्याला काय करायचं, कुठपर्यंत जायचं, प्रश्नच सांगतो, बाकी काय सांगणार. मलाही सुद्धा प्रश्नच सांगतो, तुम्हालाही प्रश्नच सांगतो. पुढे बघा नेक्स्ट प्रश्न. ठीक आहे, इथे आलेला. आता बघा, प्रार्थना समाज काल होता. काल आलेला प्रश्न, त्या गट क ला आलेला प्रश्न हा वेगळ्या पद्धतीने आलेला, बरोबर आहे. इथे तुम्हाला स्थापना विचारलेली आहे आता प्रत्येकाची. आले, मग इथे तुम्हाला स्थापनेचं म्हणण्याचं लक्षात घ्या. प्रार्थना समाज तर आलेलाच आहे, पण सत्यशोधक समाजाला 2023 ला 150 वर्ष पूर्ण झालेले आलेला आहे. एक बरोबर. याची स्थापना कधी झाली असेल? 1874 आहे. 73 सॉरी 74 नाही 73, 1873 आलेले. एक त्याच्यानंतर लक्षात घ्या, आर्य समाज. आर्य समाज स्थापन केला स्वामी दयानंद सरस्वतींनी. याची स्थापना, या समाजाची स्थापना 1875 ला आहे. 1875 आहे. एक त्याच्यानंतर लक्षात ठेवा, यांनी स्थापना केली आहे ते स्वामी दयानंद सरस्वती. खूप चांगलं करा, यांच्यावरती आर्टिकल पण आलेलं होतं. ठीक आहे, स्वामी दयानंद सरस्वती. मग विचार करा, जर स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जन्माची सुद्धा 200वी शताब्दी, म्हणजे 200 वर्ष पूर्ण झालेले आहे ना, द्विशताब्दी म्हणतो आपण, ते सुद्धा आता झालेलं आहे. आणि हे सुद्धा चालू आहे ह्या दशकामध्ये, म्हणजे यांना 200 वर्ष पूर्ण झाले आहे जयंतीला. द्विशताब्दी असं म्हणतो आपण. मग आपल्या दृष्टिकोनातून हे दोन्ही महत्वाचे, चारही महत्वाचे आहे. आलं लक्षात? सोपा जोड्या लावा. पण याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला 4ही समाज मेन्शन करून घ्यायचे आपल्या पटापट पटापट, म्हणजे कुठले पॉईंट हायलाइट करायचे पेपरला जाता जाता, हे त्याच्यासाठी आलंय ना. जो पुढे हे वर्ष वगैरे तुम्हाला तर मिळणारच आहे, नोट्स मध्ये दिलं आहे सर्व. 11वीच्या पुस्तकात पण दिलेलं आहे. 11वीचं पुस्तक सोडू नका, हे त्यात आलेलं आहे. 4ही लोक दिलेले, प्रार्थना समाजही आहे, सत्यशोधक समाज आहे, सभाई आहे आणि समाजही दिला आहे. चलो पुढे जाऊ. कामगार हितवर्धक सभा 11वीच्या पुस्तकात दिलेलं आहे, आलेलं आहे. हे 11वीच्या पुस्तकात आहे. त्यांनी म्हटलेत बघा, काय म्हटलंय, 1909 मध्ये
कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम यापैकी कोणत्या व्यक्तींनी केले? आता कामगार जर म्हटलं तर नारायण मेघाजी लोखंडे हे तुम्हाला नाव येतच, बरोबर. एक नारायण मेघाजी लोखंडे यांनीच तुम्हाला रविवारची सुट्टी कामगारांना देण्यासाठी प्रयत्न केले. जे काही महाराष्ट्रामध्ये कामगारांसाठी जे काही चळवळी राबवल्या गेले, कायदे केले, सर्व यांच्या याच्यामध्ये मागे एक प्रश्न आलेला आहे. कामगार आपला राज्यसभेलाच आहे तो बहुतेक प्रश्न, तो कामगार कायद्यांवरती आलेला आहे ना. त्यातही कामगार कायदे तिथे सुद्धा तुम्हाला कायदा 1, 2, 3, 4 11वीच्या पुस्तकात दिले, त्याच्या व्यतिरिक्त करू नका जास्त काही. ठीक आहे. एकतर कामगार कायदे जोड्या लावा येतो, पहिला कायदा, दुसरा कायदा, तिसरा कायदा, 14 कायदा, म्हणजे असं एक. आणि कोणत्या कायद्यामध्ये काय तरतुदी गेल्या आहेत त्यांनी ते पण विचारलेलं असेल. आणि कुठल्या कामाला बंदी, कामाचे तास किती असायला पाहिजे, कोणाला कोणतं काम, लहान मुलांना कामाची बंदी आहे का नाही आहे, कोणत्या त्याची वयोमर्यादा काय असेल, हे सर्व त्यामध्ये दिलेलं असेल. तुमचं करणं गरजेचं असतं. आलं लक्षात? मग त्यानुसार लक्षात घ्यायचं पुढे. मग आता इथे तुम्हाला जर विचारलं तर हे नावं जरा थोडीशी नवीन आहे. एक तुम्हाला उत्तरामध्ये दिलेलेच आहे कोण नाव असेल ते एक. पण आपल्याच मनात महत्वाचं काय आहे? कामगार हितवर्धक सभा. इथे त्यांनी व्यक्ती विचारले का होऊ शकेल, परत काही तुम्हाला सभेच्या अंतर्गत कार्य कसं चालतं, काय चालत होतं ते विचारू शकेल. आलंय ना? मग तुमच्यासाठी तुम्हाला करायचं आता कामगार हितवर्धक सभा. ठीक आहे, जो पुढे एक. होम रूल आले. होम रूल चळवळ त्या पेपरला नव्हतं, आता इथे आलेलं आहे. होम रूल चळवळ काय? आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या एक. सरळ सरळ लक्षात घ्या. होम रूल. होम म्हणजे घर, रूल म्हणजे नियम, आपल्या घरचे नियम, स्वयंशासन. आले लक्षात? सरळ सरळ नावामध्येच आहे. मग आता इथे त्यांनी अर्थ विचारलेला आहे, म्हणून मी कधी कधी तुम्हाला सांगतो ना, शब्दाची फोड करा. साधं नाही आठवलं पेपरच्या वेळेस, सरळ सरळ ऑप्शन बाहेरून काढता येतो. आलं लक्षात? स्वराज्य प्राप्त करून देणे म्हणजे स्वतःचं राज्य. ठीक आहे. त्यानंतर इंग्रजच्या जोखडातून मुक्त होणे, स्वशासन प्रतिकार करणे, म्हणजे एक लक्षात घ्या. उत्तर तर माहितीच आहे तुम्हाला, पण महत्वाचं काय? होम रूल. आलं? प्रत्येक शब्दाचा अर्थ जर सविनय, असहकार. आलं लक्षात? त्याचा असहकार, सहकार्य न करणे कुठले, सविनय, विनंतीपूर्वक त्यांना त्यांचा तोडणे, त्यांचा सविनय भंग. आलं लक्षात? सविनय भंग कायदे म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ म्हणजे विनंतीपूर्वक कायदा तोडणे, म्हणजे त्यांना मानसिक त्रास देणे, सरळ सरळ. ठीक आहे. राणी आणायचं नाही, त्यांना हो म्हणायचं आणि हो नाही म्हणजे हो म्हणायचं आणि पुढे निघून जायचं. त्याला चिडचिड होऊन जाते, मानसिक त्रास. ब्रिटिशांना तेच काम केलं महात्मा गांधींनी, तेच त्यामध्ये येतं. आणि मग पुढे लक्षात घ्यायचं की कुठलं आहे हो. हा, मग आता होम रूल जर विचार केला तर लक्षात घ्या, होम रूल हे 1916 चाललेली. आले? होम रूल चळवळ. मग यांच्यासाठी आलेले 2 नावं येतात, म्हणजे एक लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट. ह्या 2 व्यक्ती आणि यांच्यावरती प्रश्न आहेच. लोकमान्य टिळक, अॅनी बेझंट आहे प्रश्न. आणि तो प्रश्न जर म्हणाल तर तो कसा असेल की तुम्हाला कोणत्या भागामध्ये कोणी चळवळ राबवलेली, तोही प्रश्न आहे. बरोबर आहे. त्यांच्या रिलेटेड त्यांनी कोणत्या कोणत्या शाखा उभ्या केल्या ते पण आलेले आहे. कोण कोण सहभागी झाले व्यक्ती ते विचारू शकतात तुम्हाला. त्याच्याशी काय काय वाटतं इथे सर्व करून ठेवा. आणि यालाच 2016ला 100 वर्ष पूर्ण झालेले दिसत असं इथून 10 वर्ष आधी. बरोबर. इथून जर पुढे अजून जर 15 वर्ष पुढे गेलं तर यांना परत 150 वर्ष पूर्ण होऊन जाणार. ठीक आहे. आणि होम रूल चळवळ म्हणजे तेच की 1916ला जिथे ज्या पद्धतीने त्यांची काय झालेलं होतं, लखनौ. आलं लक्षात ना? हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं की ज्या ठिकाणी आधी त्यांनी 7ला फूट पडली, नंतर 16ला परत एकत्र आलेले दिसते तुम्हाला. आलं? तर हे एक लक्षात घ्यायचं की होम रूल चळवळ खूप महत्वाची आहे. आणि ही तुम्हाला 11वीच्या पुस्तकात आहे, दिलंय ना 11वीच्या पुस्तकात, नोट्स मध्ये दिलेलंच आहे तुम्हाला. तेच मागचे प्रश्न, स्टेट बोर्ड आणि मी दिलेले ते नोट्स आहे क्लासचे, तेवढंच वाचा, काही जास्त नका करू, पण रोजचं रोज करा. आलं? त्यानंतर येतो जो पुढे. आणि प्रश्न बरेच रिपीट आहे, आपण काढलेले होते ह्या पेपरचे, कोणते कोणते प्रश्न कुठून कुठून आलेले आहेत. ठीक आहे ना? तर ठीक आहे, आता मी काही डिस्कस नाही करणार आहे, पण जर काही सांगता आलं तर बघतोच तुम्हाला. एक सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बघा काय इंडियन असोसिएशन आपण बघितलं त्या दिवशी. इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव
आयुक्त जरा सचिव, अध्यक्ष, सरचिटणीस हे जरा सेक्रेटरी थोडं जास्त विचारायला लागलेले आहेत आता. ठीक आहे, जो पुढे. आता बघा, पहिले सचिव मी दिलाय ना लिहून, तुमच्या नोट्स मध्ये आहे बघा. 1876. आता 1876 म्हटलं तर 2026 ला 150 वर्ष कंप्लीट, म्हणजे आता येणाऱ्या वर्षी, म्हणजे इथे जर म्हटलं तर 2026 ला 150 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे खूप महत्वाची आहे, बरोबर आहे. मग त्यानंतर ते विचारू शकतात, इंडियन असोसिएशनचे रूपांतर कशामध्ये झालेले आहे? आलं लक्षात का? इंडियन लीगचं झालेलं दिसतं यामध्ये, आलं ना लक्षात? कशाचं रूपांतर कशामध्ये, किंवा कशापासून, याचं पूर्वीचं आधीचं नाव काय असेल, किंवा त्याचं आधीचं परिस्थिती, किंवा कुठल्या कशामधून एक नव्याने जन्माला आलेली असेल इंडियन असोसिएशन, हे आलं लक्षात? जसं बॉम्बे असोसिएशन मधून परत प्रेसिडेन्सी आलेली आहे तुम्हाला, बरोबर? तशासारखं लक्षात घ्यायचं. ते थोडं वाचून घ्या, पूर्ण वाचून घ्या. इंडियन असोसिएशन, मग त्याचे सचिव कोण, अध्यक्ष, हे ते सर्व त्यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांचे कार्य सुद्धा काय चालवले होते ते सुद्धा तुमच्या लक्षात घेणं महत्वाचं. ठीक आहे, चलो पुढे. आलं केले नोट डाऊन, तुम्हाला घरी गेल्यानंतर हे काम करायचं. परत त्यासोबत आनंद मोहन बोस पण बघून घ्या एकदा. काय शिशिर कुमार घोष यांनी सुद्धा काय काम केलेलं आहे. ठीक आहे, ते हे दोन्ही नावं आहे तुम्हाला दिलेले आहेत. आलं. त्यानंतर आता येतो इतिहास. राजे रघुजी, म्हणजे जे काही आपल्या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे ना, राजे रघुजी, ठीक आहे, यांच्या निधनानंतर म्हणजे त्यांनी काय म्हटलं बघा, नागपूरच्या कोणत्या राजाने मृत्यूनंतर वारसाची व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्याचे राज्य खालसा केले. ठीक आहे, आणि 1857च्या उठावामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी रघुजी भोसले जे होते, तर त्यांनीच त्यावेळेस फितुरी केली ना शासनाची, आपलं ब्रिटिशांची फितुरी केल्यामुळे या ठिकाणी उठाव होणारा झाला नाही. यांना उठाव होण्याच्या आधीच जे उठावकर्ते होते त्यांना उचलण्यात आलेलं, की त्यांना अटक करण्यात आलेली होती. आजही आपण ज्यांच्या संस्थानात उभा हे त्यांचंच आहे, म्हणून रघुजी नगर नाव देण्यात आलेलं आहे. हा एक म्हणजे लक्षात घ्यायचं इथे तुम्हाला, कारण त्यांना सुद्धा निपुत्री होते ना, ते दत्तक वारसा नामंजूर हा त्यांनी सुद्धा लागू झालेला होता. आणि हे संस्थान कोणत्या वर्षी खालसा झाले? 53 आहे. 56ला विधवा पुनर्विवाह कायदा डलहौसीने केला. 53 बघा, 2 विधाने येते, एक झाशी आणि नागपूर. ह्या 2 पैकी एकतर 1853ला आणि 1854ला, ह्या 2 पैकी एक आहे. मग आलंय ना, असं नका ना करू, बरोबर. आणि प्रश्न आलाय कोणत्या वर्षी कोणी केलं, जोड्याला विचारलेला आहे ना, असं पेपरला काय. 1856ला विधवा पुनर्विवाह कायदा लागू केलेला होता तो डलहौसीने. जे 1829ला विल्यम बेंटिंक यांनी सतीबंदी कायदा लागू केला. तर ज्या ज्या मुलींचा जीव वाचवलेला होता, ज्या मुली विचारात समाजामध्ये होत्या, समाज त्यांना छळत होता विनाकारण, मग अशा वेळेस त्या मुलींचं जे छळण होतं त्यांना नाही बघवलं गेलं. त्यातही सुद्धा आपले जे भारतीय नेते होते, समाज होते, त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी म्हटलं की 1829ला मुली वाचलेल्या मुलींना परत संसारामध्ये कसं येता येईल, म्हणजेच त्यांनी परत लग्न करण्याचा अधिकार कायदा लागू केला 1856ला डलहौसीला. आणि ते सुद्धा 1857च्या उठावासाठी कारणीभूत ठरले. कारण जी लोक आपल्या उच्च विभूषित होते किंवा उच्च पदवीधर होते, समाजामध्ये ज्यांचा पगडा होता खूप मोठा, त्यांच्या पोटावर पाय पडला ना का, तर परत नव्याने त्या मुली संसारामध्ये येणार, त्यांना परत आयुष्य काढायला आणि त्या सुखी होणार. मग समाजाला त्यांना फायदा नाही घेता येणार, समाजाला त्यांचा चुकीचा वापर नाही करता येणार. आलं लक्षात? तर म्हणून तो त्याविषयी आलेला. म्हणजे हे सर्व 1857च्या एक प्रकारे चूक नाहीये, चूक होतं का नाहीच आहे. काही गोष्टी ब्रिटिशांनी चांगल्या पण केल्या आणि काही वाईट केल्या, मी असं म्हणत नाही. पण आता जर एखादी जर गुराखी असेल, गाय चरायला घेऊन जातोय आणि जर 1 ग्लास दूध काढून पिला तर अडचण काय, तर हे त्यातलं आहे. तर त्यामधला तो मुद्दा येऊन थांबतोय की लक्षात घ्यायचं की झाशीला सुद्धा तसंच, बरोबर आहे, संस्था. आणि तुम्हाला हेच नाही तर ब्रिटिश डलहौसी 1848ला आला आणि 1856ला गेलाय. तर या काळामध्ये त्यांनी प्रत्येक वर्षाला एक एक संस्थान खालसा केलेलं आहे. तुम्ही बघा, पहिला संस्थान कोणतं खालसा केलं ते पण विचारलेलं आहे तुम्हाला. सातारचं होतं ना, प्रताप सिंग होते त्या ठिकाणी, ते सुद्धा निपुत्रिक होते. आलं त्यांचं सुद्धा संस्थान. आणि असं करत करत 56ला क्रमाने सुद्धा विचारलेला आहे प्रश्न 1, दुसरा जोड्याला प्रश्न विचारलेला आहे 2, आणि विधानामध्ये प्रश्न आलेला असेल तो तर वेगळा असेल.
आलं ना? त्यामुळे व्यवस्थित करा. आणि डलहौसीचं सुद्धा कोणाच्या काळात झालं ते पण विचारलेलं होतं. म्हणजे इथे जरी काळ म्हटलं तर डलहौसी येतोच ना परत, हे त्यांनीच केलेलं होतं का? आलं समजलं आता? म्हणून व्यवस्थित करा. गव्हर्नर जनरल कुठल्याच पेपरला विचारला नाही असं नाही. ज्या काही घटना घडल्या त्या गव्हर्नर जनरलच्याच काळात घडल्या, पण त्यांचंच कार्य त्यांच्याच पद्धतीने आलेलं आहे. आलं म्हणून व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. याच्यासोबत तुम्हाला एक व्यक्ती श्रीमंत अप्पासाहेब भोसले, राजे रघुजी भोसले, रघुजी तिसरा आणि रघुजी दुसरा यांच्याविषयी काही वाचता आलं तर वाचून घ्या. आलं एवढ्या डीपमध्ये एकदम जाऊ नका, कारण खूप डीपमध्ये हा प्रश्न आला. एखादी प्रश्न आला तर आला, एकदम डीपमध्ये त्याला शोधत बसायचं नका करू. ठीक आहे. फक्त 1857चा उठावच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. म्हणजे 2 प्रश्न आले, म्हणजे ते टॉपिक खूप चांगलं करून ठेवा. 1857चा उठाव आलं लक्षात? हा एक मुद्दा येतो. त्यानंतर पुढे चला. झाशीची राणी, मी म्हटलं ना ह्यू रोज झाशीला गुलाब द्यायला गेला होता. आलेला ना ह्यू रोज गुलाब. तर हे बघा इथेच लक्षात येऊन जातं, रोज इथेच येऊन जातं. लक्षात ठेवायला काय जातं आपल्याला? आले ना बघा, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांचे एकमेव पुरुष, बंडखोरांमधील एकमेव पुरुष. त्यांना असे बोलला की सी वॉज अ मॅन. आलं लक्षात? कारण ती एकमेव स्त्री अशी होती की जी माणसासारखी, कारण की शेवटच्या क्षणातल्या म्हणजे शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढलेली झाशी लक्ष्मीबाई, हे इतिहासामधलं. आणि तसंच इंदिरा गांधींचं पण येतं, कारण शेवटपर्यंत सुद्धा त्या थोडा लढलेल्या, त्या आपल्या आधुनिक म्हणजे आताचा काळ, पण तेव्हा तो तेव्हाचा काळ होता. आलं लक्षात? त्याही सुद्धा सत्तेसाठी म्हणजे त्यांच्या झाशीसाठी लढल्या, आणि इंदिरा गांधी सुद्धा सत्तेसाठीच लढल्या शेवटीपर्यंत. आणि शेवटी जीव सुद्धा त्यांचाच गेला ना त्यांच्यामुळेच त्या समजा. तर ते लक्षात घ्यायचं. आता इथे लक्षात घ्यायचं की यांचं जर ह्यू रोजनी काय काय केलं ते पण आहे बरं. जॉन लॉरेन्स तुम्हाला कुठे कामात येईल, काही त्यांनी केलं असेल का एकदा बघून घ्यायचं. एक त्यासोबत कॅम्पबेल, कॉलिन कॅम्पबेल आणि मेजर सार्जंटचं नाव कुठे आलंय? शिक्षण आयोग. तिथे पण आहे शिक्षण आयोगाच्या अंतर्गत. बरोबर आहे, हे वाचून घ्यायचं. आलं लक्षात की तो सुद्धा कुठे येतं, काय येतं, अशा पद्धतीने. मी तर म्हणतो ना, बारकाईने एक पेपर जर दिवसभर बसतो म्हटलं तर रात्र कमी पडतो. आलं लक्षात? बारकाईने करतो म्हटलं आणि करा, काही अडचण नाही. रात्र जागली थोडी जास्त तर ठीक आहे. हे इथे लक्षात घ्यायचं. एक व्यक्तीचा सार्जंट कुठे येतं, काय येतं, त्यांनी कोणता शिक्षण आयोग केला, मग त्या शिक्षण आयोग वाचून घ्यायचं परत. आलं लक्षात? तर ह्या पद्धतीने मग शिक्षण आयोग इतर कोण कोण होते? कॅम्पबेलचं सुद्धा कुठेतरी नाव आलेलं आहे. कालच बघितलं ना आपण, कॅम्पबेल हा तो आहे. मग याचं शिक्षण आयोग येतं, आणि हा व्यक्ती येतं कॅम्पबेल दुष्काळ आयोगाशी रिलेटेड. मग तुम्हाला हे दोन्ही करणं गरजेचं आहे. लॉरेन्स कोण येतो? हा लॉरेन्स अलेक्झांडर आणि क्रिप्स आले ना. आणि ही ती त्रिमंत्री योजना आहे. म्हणजे बघा ना, हे तीनही जर नाव म्हटलं ते वायफळ नाहीच आहे ना. म्हणजे मला असं म्हणायचंय, तुम्हाला युरोज माहितच असणं असं मला महत्वाचं नाहीये. आलं का लक्षात? तुम्हाला 3 ऑप्शन जरी वेगवेगळे ऑप्शन माहित आहे की याचाच काय संबंध दुष्काळाचा याचा गेला, शिक्षण आयोगाचा काय संबंध तोही नाही, मग त्यानंतर जवाहरलाल त्रिमंत्री काय संबंध, मग आलेले 3 जर गेले तर मग राहिलेला कोणता ऑप्शन आहे? आलंय ना. म्हणजे याचं उत्तर आहे हमखास. याला एलिमिनेट करायचं. चला तर कधी कधी पण जे असं डोक्यात वाटतं ना याच्यामध्ये, तर यांचं काढून टाकायचं पटापटा. मग आलेला हाच ऑप्शन. म्हणजे येणारं उत्तर हे तुमच्यासाठी शुअर असतं, चुकत नाही. आलं लक्षात? चुकत नाही रे याच्यामध्ये. आणि जर समजा चुकायला गेलं तर शेवटी काय ऑप्शन मग काय होतं ना, अरे 3 आहे आपल्या डोक्यात, 3 राहतं आणि ऑप्शन आपण टिक 2 करतो. केवढे एफर्ट्स देऊन काही फायदा नाही. म्हणून ते पण एकदा थोडं काळजी घ्यायची त्याची. आलं पुढे. त्यानंतर आणि हा जरी प्रश्न म्हटलं ना तुम्हाला 1857च्या उठावाचेच काळात, बरोबर. कोणी असाच एक पुन्हा पण प्रश्न आहे की कोणत्या ठिकाणी कोणी उठाव केला, तिथला नेते, बरोबर आहे. नेता म्हणजे कोणत्या नेत्यांनी तिथला पुढाकार घेतला एक, आणि कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरनी तो पराभव हाणून पाडलेला, किंवा तो पराभव म्हणजे दडपला किंवा मोडून काढलेला असेल किंवा पराभव केलेला असेल. मग ते पण लक्षात घ्या, ते पण मी देऊन दिलेलं आहे तुम्हाला. उठाव आणि तिथला नेता आणि त्यांच्या विरोधात लढलेला ब्रिटिश अधिकारी, आणि ते वर्ष किंवा ठिकाण त्याच्याशी रिलेटेड काही असेल तर ते पण एकदा. म्हणजे प्रश्न आलेला सुटतो, करा, निघून जाणार पटपट. पुढल्या वेळेस थांबू नका, या याच्यात निघून जा पटकन. आलं
आता इथे हे बघा, ब्रिटिश काय म्हटलं त्यांनी, 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेस ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? मी दिलेला आहे तुम्हाला, आहे का नोट्स मध्ये लिहिलेलं आहे? एकदा नजर टाकाल, मला आठवतंय. मला तुम्हाला मी काय काय दिलं मला आठवतंय. तुमच्या नोट्स मध्ये तुम्ही वाचलाय की नाही, तुम्हाला आठवतं की नाही ते माहित नाही मला. आहे लिहून दिलं मला लक्षात. मग कोण कोण व्यक्ती होते आता ते महत्वाचं नाही, ते तर आहेच, पण हे जी व्यक्ती आहे सर ॲलन ह्यूम, डिग्बी, हा तर स्थापनेमध्येच होता काँग्रेसच्या. ठीक आहे, त्याला जनक सुद्धा म्हटलं जात आहे. त्यासोबत डिग्बी पण होता, विल्यम डिग्बी. ते एक नाही आठवलं तर डिग्बी करून तेव्हा दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी हे सुद्धा मवाळ नेते स्थापनेमध्ये होतेच. आले लक्षात. एक त्याच्यानंतर वेडरबर्न सुद्धा येतोय, वेडरबर्न सुद्धा होतो काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस. आठवत एक प्रश्न आहे तुम्हाला, स्थापनेच्या वेळेस कोण ब्रिटिश अधिकारी उपलब्ध होते किंवा तेव्हा उपस्थित होते? त्याच्यामध्ये ते नाव येऊन जातात. शासनाचा आयोगाचा पेपर चौकटीच्या पलीकडे न्यायचा बरं, म्हणून तिथेच करा, चक्र तिथेच फिरलेलं राहतं. आलं ना लक्षात? म्हणून त्या दृष्टीने करा. एक पुढे म्हणजे काय, याच्यासाठी काम करा, काँग्रेस अधिवेशनामध्ये हा मुद्दा येतो. म्हणजे काँग्रेस अधिवेशन खूप चांगले करा. मग तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड एक चार्ट पण आहे, मी मागे दिलेला होता, नसेल मी परत फॉरवर्ड करतो, की ते लक्षात घ्यायचं की काँग्रेस अधिवेशन कोणतं झालं, कुठे झालं, म्हणजे ठिकाण, कितवे आणि त्याचं वर्ष आणि त्याचे अध्यक्ष, एवढं काम करून द्या. जोड्या लावा प्रश्न आलेले आहे तुम्हाला, पुढे बघूच आलाच प्रश्न असतात. आलं लक्षात? म्हणजे हा काँग्रेस अधिवेशन जर हा टॉपिक जर इथे पूर्ण केला तर पुढचे जेवढे प्रश्न आलेले असतील काँग्रेस अधिवेशनाला परत वाचत नाही बसायचं. मी म्हणतो की टॉपिक तुमचे कमी कमी झाले पाहिजे. म्हणजे कमी म्हणजे इथले तर वाढणारच आहे, ऍडिशन होणार आहे, पण अभ्यासाचा पार्ट कमी कमी होत गेला पाहिजे. काल जर समजा प्रार्थना समाजाचा अभ्यास केला तिथे, इथे परत करणार का प्रार्थना समाज? नाही, फक्त एक रीड करून टाकणार, नजर टाकायची, सोडायचं नाही. हा केलाय बा आता नाही, आपण आईन्स्टाईन नाही. एखादी गोष्ट वारंवार करणार ना तर परत नव्याने तुमच्या लक्षात राहणार. आणि तेवढं करत चला, तुम्हाला फायदा होईल. हा एक जो पुढे ना, जेवढे आले ना तेवढे रेग्युलर राहा, फक्त पुरी निघाली पाहिजे यार. ठीक आहे. आता हा बघा महाराष्ट्रातील घाट, आता महाराष्ट्राच्या भूगोलावरती येऊ आपण. ठीक आहे. आता घाट रस्ते याच्यावरती प्रश्न आलेलाच आहे, हा काही नव्याने सांगायची गरज नाही, फक्त नकाशा तयार करा. जर आईवणी जर नकाशात कधी जर समजा नकाशा विचारला आणि हा घाट असं जरी दाखवला असेल ना, समजा असा नकाशा काढलेला असेल आयोगाने आणि हे ठिकाण असं जोडून जर म्हटलं तर हा घाट कोणत्या 2 शहरांदरम्यान जोडला जातो किंवा कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडला जातो आणि ऑप्शन असेल 1, 2, 3, 4, 5, मग तुमची अडचण नको जाईल. बरोबर. किंवा नकाशामध्ये तुमच्याकडे आहे तो महाराष्ट्राचा नकाशाचा बुक, ज्यांनी घेतलेला आहे, ज्यांनी नसन घेतलं तर घेऊन घ्या, तुम्हाला फायदा होईल. त्याच्यावरून नकाशे तयार करा. जर समजा त्यांनी जर नकाशे म्हटलं तर मग हा नाशिक आलं. जर असा 1-2 काय होतात बघा, 2-3 प्रश्न 1-2 प्रश्न तयार होते असे लक्षात घ्या. तुम्हाला उत्तर दक्षिण जे घाट म्हणतो ना, जसं त्यांनी उद्यानं विचारलेलं आहे, उत्तर दक्षिण शिखरं विचारलेले आहे, बरोबर आहे. घाटही विचारू शकतात नकाशामध्ये, तुम्हाला असे तर विचारलेले आहे नकाशामध्ये, परत विचारलेलेच आहे, परतही विचारू शकतात. हा इथे चंदनापुरी घाट, नाशिक ते पुणे येत आहे ना. त्यानंतर येतो पुणे ते इकडे आपलं मुंबई ते पुणे येतं बोरघाट, आले लक्षात ना. त्याच्यानंतर येतो इकडे फोंडा घाट, बरे. इकडे येतो परत पुणे ते सातारा असा वे खंबाटकी घाट, आले ना. असे प्रश्न मिळतात. सातारा ते रायगड आंबेनळी घाट, सोलापूर, असे उत्तर दक्षिण प्रश्न काय विचारलं नाही सांगतात, म्हणून म्हणते. 2 शहर, नाणे घाट जुन्नरचा, बरोबर आहे. त्याने माळशेज घाट आहे, बोरघाट आहे, परत शेंगळी का असं काहीतरी एक घाट आहे, हा 1-2 घाट आहे. परत त्यानंतर रणतुंडी घाट येतो, रंधा घाट येतो, पसरणी घाट येतो, ठीक आहे. कोंडा घाट आहे, आंबोली घाट आहे, आंबा घाट आहे, पूर्ण करून ठेवा. कुंभारली घाट येतो, कुंभारली घाटावरती प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. प्रत्येक घाट विचारलेले आहे, म्हणून काय करायचं, याला इतका सोपा प्रश्न हा जाऊ नका देऊ. आता इथे कोल्हापूर पणजी म्हटलं तर फोंडा घाट येतो, आलेला आहे. ठाणे अहमदनगर म्हटलं तर माळशेज घाट येतो, आलेला आहे. कोल्हापूर कुडाळ म्हटलं हनुमंते घाट येतो, बरोबर आहे. आणि मुंबई नाशिक थळघाट कसारा घाट येतो, ठीक आहे. परत ह्या नाशिक वरून पुण्याला जायचं म्हणलं तर चंदनापुरी घाट येतो, आला. परत ह्या ठाणे कोल्हापूर वरून जर समजा रत्नागिरीला जातो म्हटलं तर आंबा घाट येतो, आंबेखात जातो, आले ना. त्यानंतर
कुडाळ म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गवरून जर समजा परत आपण कोल्हापूरला येतो म्हटलं, आंबोली घाट येतो. आलं. त्यानंतर ठाणे. कोल्हापूरवरून परत तुम्हाला कुठे यायचंय? मग कोल्हापूर, पणजी, गोवा. पणजी किंवा गोवा आलं ना लक्षात? तुमच्या त्या गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे. समजलं आता? पटपट रिवाइज. म्हणजे पेपरला काय करायचं, रिवाइज पण करत चालायचं पटापट. आलं ना? ठीक आहे, चला पुढे बघा. इथेच तर दिला वाटते. बरोबर, इथेच पाहून सांगत होते तुम्ही, आठवलं मला. कोणत्या दोन डोंगर रांगांच्या दरम्यान कोणती नदी वाहते आणि कोणत्या नदीने कोणत्या दोन डोंगर रांगा विभागल्या गेलेल्या दिलेल्या आहे. यालाही नकाशा आहे ते विचारलेलं आहे. असंच करायचं असेल तर सोबत परत काय करा, जसं मी काल म्हटलेलं होतं, आठवतं? हा तर झाला महाराष्ट्रातील. भारतातील पण असंच करा. हा जो हिमालयाचा पार्ट आलेला असेल ना, हा असा, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय. म्हणजे हा पश्चिम, मध्य आणि पूर्व आलेलं आहे. इकडे आलेली आहे ती ब्रह्मपुत्रा, इकडे तिस्ता नदी, इकडे आपलं काली नदी, बरोबर आहे, काली नदी. परत इथे दोन काश्मीर हिमालयामध्ये सतलज नदी आणि इकडे सिंधू नदी. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तर दक्षिण आलेलं आहे, भारतामध्ये पूर्व पश्चिम गेलेलं आहे. तो एक. आणि प्रश्न आहेच तुम्हाला, तो पुढे आहेच प्रश्न याच्यावरती. म्हणजे दोन्ही पार्ट एकत्रच करून ठेवून द्या. वेगळ्या पद्धतीने करायचा. जी पारंपरिक पद्धतीने, भारत वेगळा, महाराष्ट्र वेगळा, ते पारंपरिक पद्धतीने नका करू. थोड्या पद्धती बदलवा अभ्यासाच्या. कंपॅरिझन मध्ये कराल, तुम्हाला फायदा होईल त्याचा. आणि पण पटपट रिवाइज करा बरं. आजचा पेपर उद्यावर जाऊ देऊ नका. जितकं करायचं तितकं करा. स्कूल नाही म्हणत, जर मी म्हटलं ना, हे जर 7 पेपर करायला प्रामाणिकपणे 100% प्री निघेल. 100% सांगतो मी तुम्हाला. आलंय लक्षात? पण तेवढी तुमच्या रक्ताचं पाणी, तेवढी तुम्ही ताकद लावली पाहिजे. हे महत्वाचं आहे. आलं? विचारून काय विचारणार नाही. तोच टॉपिक विचारणार, वेगळ्या पद्धतीने विचारणार. मग तुम्ही जर त्याला 360 पद्धतीने करून ठेवा, पूर्ण विचारून काय घुमून फिरून तिथे चाललेलं आहे. आले नाही? निघेल. तर ताकद लावा तुम्ही. अजूनही 15 दिवस आहे नाही असं नाहीये. 15 दिवसात सर्व काही होते. बरोबर. फक्त पेपर करा चांगली, बस होऊन जात. तुम्ही पेपर झाल्यावर अनुभवाल. हे फक्त लक्षात ठेवा. व्हिडिओ तर राहणारच आहे युट्यूबला. तुम्ही फक्त एक एक मागे जाऊन बघा, तुम्हाला दिसेल. त्यानंतर लक्षात घ्या, इथे गोदावरी, भीमा, बरोबर आहे, कृष्णा, मग याच्या उपनद्यांचे हे चित्र स्वतः रंगत घेऊन जायचं. आलं ना? उपनद्या आहे, ते शिखर बिखर, थंडाईचं ठिकाण, येऊनचं ठिकाण घेऊन जायचं. त्यानंतर लक्षात घ्या, इथे सुद्धा आलेलं आहे. 6वीच्या पुस्तकात दिसेल तुम्हाला. हा 6वीचं नवीन पुस्तक, खडक व खडकाचे प्रकार आलेला, त्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला. किंवा अग्निजन्य खडकामध्ये लोह खुणे थांबे आढळते का? योग्य. स्तरित खडक, चुनखडक आणि रूपांतरित, ह्या तीनही जर म्हटलं खडकाच्या प्राथमिक खडक, यालाच आपण म्हणतो की त्यांच्या तीनही रूपांतरित. जीवा खडक, अग्निजन्य म्हणजे यालाच आपण जलजन्य पण म्हणतो, प्राथमिक पण म्हणतो, बरोबर आहे. पुन्हा आणि त्याच्याच पासून आपल्याला काय मिळतो? बेसॉल्ट खडक सुद्धा, त्याचं रूपांतर झालं. अग्निजन्य, आगीच्या स्वरूपामध्ये प्रथम आलेला तो खडक, वरती येऊन आगीच्या स्वरूपात आलेला म्हणजे अग्निजन्य, वरती येऊन थंड झालेला, त्याची राखेच्या स्वरूपामध्ये येऊन थंड झाला आणि तो आपल्या पुढे दिसतोय. बघा ना तुम्ही, कुठल्याही खडकावर जा, खडक कसं आकाराने दिसत नाही तुम्हाला. एखादी असं लिक्विड, कसं तुम्हाला गुलाबजामुनचा पाक नाही का असं ओतल्यासारखा, तो कसं मग काही वेळाने बघा फ्रीजमध्ये ओतून ठेवा, काही वेळा घट्ट होऊन जातो. जसं तसा ज्या आकारात ठेवणार त्या आकारात घट्ट होऊन जातो. तशाच सारखं तुम्हाला असं ओतल्यासारखं दिसतं तुम्हाला बेसॉल्ट खडकाला, अशा वळ्या पडलेला, अशा लांब गेलेला भाग दिसतोय ना. म्हणजे ते एक वेळ लिक्विड होतं, लिक्विडच्या स्वरूपामध्ये जमिनीवरती आलाय आणि तो तसाच थंड झाला. आजही तुम्ही सह्याद्रीत जा, तुम्हाला तसंच दिसतो, ओतल्यासारखं दिसतं लिक्विड. आकार नाही, काही नाही दिसतं, कुठला आकार नाहीच. कधीतरी मोठे असं लंबा सुळका आलेला असेल, कधी असं सर्व पठार आलेला आहे, म्हणजे हा भाग येतोय. आणि त्यातही दोन पडतात मग, बाहेरनिर्मित, अंतर्निर्मित. म्हणजे जो आपला फिरायला जातो, ट्रेकला जातो, तो तुम्हाला दिसतोय बाहेरनिर्मित. आणि जो तुम्हाला खाली गेल्यानंतर जेव्हा जमिनीमध्ये जाता किंवा खोदकाम करता, विहिरीचं खोदकाम किंवा कुठलंही, तर त्यावेळेस खाली सुद्धा काळा खडक लागतो, तो अंतर्निर्मित. म्हणजे खालून वरती येत होता, तर काही जेवढा फोर्सफुली येत असेल तेवढा, तो जेवढा जास्त फोर्स तेवढा वरती आला, तेवढा कमी फोर्स तो जमिनीमध्येच तिथल्या तिथे थंड होत गेला. म्हणून जिथे काळा दगड आहे तिथे तुम्हाला कोळसा आढळतो, खनिज संपत्ती. एक, जिथे तुम्हाला काळा दगड आहे तिथे पाण्याचा साठा भरपूर आढळतो. आणि जिथे तुम्हाला काळा दगड आहे तो महाराष्ट्र पठार म्हणजे दख्खनचा पठार. चालेल. त्या दख्खनच्या खडकावरती तुम्ही बसा, थंड वाटतं तुम्हाला. किती पण बाहेर ऊन येऊ द्या, त्याच्या सावलीमध्ये जर त्याला लेटून बसलं तर 2 मिनिटामध्ये, 1 मिनिटात तुमचा थकवा घालव. मग महाराजांचे किल्ले पूर्ण काळ्या दगडाचे आहेत.
म्हणजे त्याच सह्याद्रीतला दगड घेतला, त्याच सह्याद्रीमध्ये त्यांनी पूर्ण किल्ले उभे केलेले आहेत महाराजांनी. ठीक आहे. म्हणून तो थंड, हिवाळ्यामध्ये गरम आणि उन्हाळ्यात थंड जाणवतो. जलजन्य पाण्याचा भरपूर प्रमाण असतं त्यामध्ये. बरोबर. म्हणून इकडेच बघा, आज राजमहल टेकड्या आहे खनिज संपत्ती तिकडे झारखंड सारख्या राज्यामध्ये, आणि जर पूर्व महाराष्ट्रामध्ये विचार केला तर तिथेच तुम्हाला खनिज संपत्ती आहे. वैनगंगा, आपलं प्राणहितेचे खोरे, वैनगंगा, वर्धा, पैनगंगा, गोदावरीचा हा जो पूर्व विदर्भ आहे पूर्ण पाण्याने भरलेला आहे. तिथे काळा खडक पण आढळतो तुम्हाला, आणि त्यासोबत तुम्हाला कोळशाची खाण पण आढळते. ना हेच तिथे मग त्यामध्ये आढळणार. मग आपल्याला महत्वाचं काय, अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक. परत त्याची उदाहरणं पण करून ठेवा. त्यामध्ये उदाहरण संगमरवर दगड रूपांतरित खडकाचं, बरोबर. संगमरवर, ग्रेनाइट जे काही येतं ना, हे सर्व तुम्हाला रूपांतरित खडकाचे उदाहरण. रूपांतर झालेलं एक रूपांतरित म्हणजे एक प्राथमिक, त्याच्यानंतर स्तरित, बरोबर. स्तर एकावर एक लेअरवर लेअर, भूकंप झाला काही पण उद्या सर्व आतमध्ये जातं, आणि ते काही काळाने हजारो वर्षांनी काळामध्ये त्याचं रूपांतर होऊन जातं. दोन झालं म्हणजे स्तर पडला आणि त्याच्यानंतर रूपांतरित आलेला तिसरा स्तर, म्हणजे प्राथमिक, स्तरित आणि रूपांतरित असे 3 भाग आलेले असतात. ठीक आहे. जो पुढे एकदा वाचून घ्याल, 6वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. मग त्याचे उदाहरण, त्याच कार्बनचं प्रमाण किती असतं, काय पाण्याचं प्रमाण किती असतं, काय सर्व त्यात दिलेलं आहे. आलेलं. त्याच्यानंतर बघा, भीमा नदीचं खोरं, पैनगंगा नदीचं खोरं परत महाराष्ट्राच्या भूगोलावरती येतं. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचं खोरं स्वतंत्र आहे. पैनगंगा नदी कुठून उगम पावते, म्हणजे अजिंठा रांगेमधून. मांजरा पठार, मांजरा नदी हे कृष्णेची उपनदी म्हटलंय, नाही इथे गोदावरी पाहिजे. आलं लक्षात. ते तेलंगणामध्ये जाऊन गोदावरीला मिळते, आणि गोदावरीला कोणत्या दिशेला जाऊन मिळते, उजव्या साईडनी, म्हणजे दक्षिणेकडून मिळतात. आलं लक्षात. हे अशी गेलेली आहे गोदावरी नदी, आणि अशी गेली आहे मांजरा नदी. तेलंगणामध्ये येऊन मिळतात त्याच ठिकाणी. धरण पण आहे तिथे तेलंगणामध्ये, तुम्हाला दिलाय लिहून बघायला एकदा. सिंदफणा नदी गोदावरीची उपनदी आहे. कोणत्या दिशेची कोणती उपनदी येऊन मिळते ते सुद्धा विचारतोय आयोग, बरोबर. म्हणजे 4ही नद्या व्यवस्थित करा. एक म्हणजेच बघा, परत हायलाइट करतो, हे बघा, एक येतं भीमा नदी, त्यानंतर पैनगंगा नदी, त्यानंतर मांजरा नदी, सोबत कृष्णा नदी, सिंदफणा नदी आणि गोदावरी नदी. व्यवस्थित करा, कारण सिंदफणा ही तुम्हाला गोदावरीची उपनदी येतं. दुधना, सिंदफणा, बरोबर. कोणत्या दिशेने येतात, काय येतात नकाशामध्ये बघा. याच्यावरती जर त्यांनी आयोगाने विचारलेलं आहे, सिंदफणा नदी उत्तरेकडील उपनदी आहे, ऐका ना, विचारलेल्या उत्तरेकडे. पण जर समजा ही गोदावरी नदी जर अशी गेली, आणि त्याला जर अशा नद्या जर त्यांनी विचारलेलं असेल, तर तुम्हाला उगमाकडून जर असा नकाशा विचारला, क्रम आलं का लक्षात, क्रम तसाही प्रश्न आहे तुम्हाला. ठीक आहे. उगमाच्या दिशेने नद्यांचा, उपनद्यांचा क्रम उजवीकडील, डावीकडील, तर त्यावेळेस तो आपली गोंधळ नको व्हायला. कळलं. हा एक मुद्दा येतो, आणि त्याच्यासोबत परत इकडे पण, म्हणजे उजवीकडील, डावीकडील जर तुम्हाला माहिती असेल तर असा प्रश्न आलेला सुटून जाईल पटकन. पूर्णच नद्यांचा क्रम. जसं तुम्हाला गोदावरीचं खोरं आपलं कृष्णेचं खोरं विचारलंय राज्याच्या मुख्य परीक्षेला, त्यांनी सरळ खोरं काढून दिले असं जाळीच्या हिशोबाने. असंच महाराष्ट्र, बरोबर आहे. इथे नदी हे असं गेलेलं काढलेलं खोरं, हे खोरं कोणत्या नदीचं आहे, तशाच सारखं एक एक खोरं नकाशामध्ये थोडं ड्रॉ करून घ्या, म्हणजे त्याचा आकार नजरेमध्ये लक्षात येणं महत्वाचं आहे. तुम्ही हाताने जेव्हा रंगवता ना, तेव्हा तन मन तुमचं त्यामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, आणि अशा वेळेस तुम्हाला ते लक्षात राहतं की कोणतं विचारलं. तर राज्यसेवेला आलेला आहे प्रश्न, सोपा आहे, पण इकडे कंबाईनला येण्यासाठी शक्यता नाही असं म्हणू शकत नाही ना, येऊ शकतात. ठीक आहे. कधी तुम्हाला इकडेही विचारू शकतात. हे असं जाळी स्वरूपामध्ये आलेलं दिसतंय ना, पूर्व विदर्भामधलं प्राणहितेचं खोरं, भीमेचं खोरं, तापीचं खोरं, गोदावरीचं, म्हणजे गोदावरी काठीपूर्णा खोरं, तापी पूर्णा खोरं. म्हणून ते नकाशामध्ये एकदा बघून घ्या, ह्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर होईल. आलं. जो पुढे, म्हणजे ह्या 4ही 5ही नद्या व्यवस्थित करा. ठीक आहे. प्रशासकीय विभाग विचारलेले आहे त्यांनी. सुरुवातीला किती होते, आधी किती होते, बरोबर. म्हणजे आधी प्रशासकीय आणि जिल्हे किती होते, आता प्रशासकीय किती आणि जिल्हे किती, सहज प्रश्न आलेला आहे. आले लक्षात. हा एक. कोणत्या वर्षी महाराष्ट्राची स्थापना झालेली होती, द्विभाषिक महाराष्ट्र. त्याच्यानंतर आजची महाराष्ट्र, स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना. ठीक आहे. तर ह्या प्रश्नावरती जो पुढे, कोणत्या 2 नद्या प्रदेशाला, बघा प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात. आलं लक्षात. कोणत्या याला पंजाब, आताच आपण जे डिस्कस करत होतो ते, बरोबर. पंजाब हिमालय, काश्मीर हिमालय, पंजाब हिमालय, मध्य हिमालय, पूर्व हिमालय. आलेला क्रम. ठीक आहे. सिंधू, सतलज, काली, तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा.
त्याच्या अंतर्गत तो प्रश्न येऊन थांबतोय तुम्हाला. आलं ना? जो पुढे मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, सोडावं नाही झालंय का? ठीक आहे. हे बघा, सिंधू, सतलज, चिनाब, यमुना आले. मग याच्यासोबत तुम्हाला परत एक प्रश्न लक्षात येतं, तुम्हाला सतलज पण करून टाकायचंय, गंगा पण करून घ्या. काली तीस्ता तर नाही तेवढं, पण महत्वाच्या नद्या सतलज वरती पण आहे आणि सिंधू वरती पण, चिनाब वरती पण आणि यमुना, ह्याही नद्या वैयक्तिक करून टाकायच्या. वैयक्तिक पण करा आणि तो प्राकृतिक हिमालयाचे भाग पडतो आपण ते पण करून घ्या, तुम्हाला फायदा होईल त्याचा. ठीक आहे, कारण चिनाब नदी चर्चेमध्ये आहे. रेल्वे पूल आले ना, नुकताच आता 25 मध्ये त्याचं उद्घाटन पण केलंय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. आले, त्यामध्ये तुम्हाला हा मुद्दा येऊन थांबतो. यमुना नदी, कुंभमेळा आताच झालाय, महाकुंभमेळा, बरोबर आहे ना? तर तो येतो. यमुना आणि गंगा काही पण विचारू शकतात, कशा पद्धती चर्चेमधला आहे ना तो. शेवटी महाकुंभमेळा 144 वर्षांनी झालेला तो. आपल्याला आता बघायला मिळणार नाही, आता पुढच्या पिढीला बघायला मिळणार, म्हणजे आपल्या नातूच्या नातवांना, बरोबर आहे, मुलांच्या मुलांना, नातवांना, म्हणजे नातू पण तो त्यांना बघायला मिळेल. 144 वर्षांनी झालेला, म्हणून त्याला महाकुंभ म्हटलं गेलेलं. कुंभमेळा तर 12 वर्षांनी होतोच. आता 2027 ला नाशिकला आहे. ठीक आहे, तो पण लागून जा पटकन लागून जा पटकन, कुंभमेळ्याला जाऊ आपण. ठीक आहे, जाऊ. समजलं? परत हे तिस्ता नदी तुम्हाला इथे पण घेऊन जाते, बांगलादेशमध्ये. आले ना? अरे यार, जाऊ दे. किती होतात? हा म्हणे का? हा तर झालंच ना, हा झालंच. हा राहिला होता आपला. हा मृदेवरती पण तसंच आहे, तुम्हाला नकाशा पण दिलेला आहे आणि जो ऍटलसचा मॅप आहे ना महाराष्ट्राचा, त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे नकाशा. एक दिवस थोडा ड्रॉ करून घ्या. त्याच्यामध्ये कोणते जिल्हे येते. आता यामध्ये यांनी काय म्हटलेलं आहे बघा, प्रदेश विचारलेला आहे, कोणत्या प्रदेशामध्ये कोणती मृदा आढळते. आता या मृदेवरून बघा किती जातं. एक तर या मृदेवरून पिके करायची, कोणत्या मृदेत कोणत्या प्रकारची पिकं आढळतात. एक यानुसार इथे प्रदेश म्हटला आपण, कोणती मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात नकाशामध्ये, तो एक मुद्दा तयार करते तुमचा, बरोबर आहे. त्यासोबतच ह्याच मृदेची वैशिष्ट्य पण येतो, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे ना, वैशिष्ट्यांवरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय कराल, पुन्हा काय नेतो, याला कोणत्या प्रकारची, याला मृद्यामध्ये, जसं याला कापसाची मृदा, आपल्या कापसाची मृदा म्हणजे सरीगुरु मृदा म्हणतात. म्हणजे 4 मुद्दा जर व्यवस्थित केला तर मृदेच्या बाहेर गेला प्रश्न. किती जाणार आहे, याच्या पलीकडे जाणार आहे का नाही. सोबत तुम्हाला क्षेत्रफळ पण करता येतं, किती क्षेत्रफळामध्ये कोणती मृदा आढळते आणि त्याच्यानुसार मृदेचा क्रम विचारता येतो. लक्षात राहतं की का सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये मृदेला कोणती प्रकारची आढळते आणि त्यातून कमी प्रकारची कोणती, जास्त ते कमी, बरोबर आहे. असा एक क्रम लक्षात येतो टक्केवारीवरून. जसं आता जांभी मृदा म्हटलं तर जांभी मृदेला तुम्हाला येतच, जांभा खडक आहे, तिथे तुम्हाला आढळणारं खनिज हा परत येतो. या मृदेमध्ये आढळणारे खनिज कोणत्या मृदेत कोणत्या प्रकारचे आढळतात, आलं लक्षात. हे सुद्धा लक्षात. जसं जांभ्या मृदेमध्ये आढळतं तुम्हाला काय, आपलं काय बॉक्साईट, आलं लक्षात. बॉक्साईट आढळतं. त्यासोबतच तुम्हाला त्यापासून मिळतं तो ऍल्युमिनियम. मग त्यामध्ये होणारी पिकं, काजूची पिकं असू द्या, फणसाची असू द्या, सुपारी असू द्या, अशा पद्धतीचे तुम्हाला आंबा, हे जांभ्या मृदेमध्ये घेणारे पिकं आहे तुम्हाला, ते लक्षात घेणं महत्वाचं राहतं. म्हणजेच बघा तुम्हाला एक मृदेवरती किती प्रश्न फिरतो, समजलं. म्हणजे मृदा हा टॉपिकच पूर्ण करा. ठीक आहे, 10वीच्या पुस्तकात दिलाय का, 9वीच्या पुस्तकात आहे, चौथीच्या पण दिलेला आहे, 4थीचा महाराष्ट्र. ठीक आहे, 4थीचं आणि 9वीचं महाराष्ट्रासाठी वाचा म्हणजे वाचाच. ठीक आहे, 4थी आणि 9वी आणि त्यासोबत 5वी आणि 10वी हे भारतासाठी आणि हे महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय जाणार नाही पाठ पुढे. ठीक आहे, जाऊ पुढे. बरोबर आहे का रे. हवामान याच्यावरती पण आहे, हे तुम्हाला दिलेलं आहे मी लिहून. ठीक आहे ना. यामध्ये बघा पश्चिम आणि वायव्य भागामध्ये
उष्ण, अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणारे वाऱ्यांना रिकामी जागा म्हणतात. आता काय म्हणतात ते पुढे बघू, पण लक्षात घ्या नॉर्वेस्टर पण आहे तुमच्याकडे, लू वारे पण आहे, कालवैसाखी पण आहे. बरोबर आहे. ज्याला टी शॉवर, टी वॉइन्स किंवा टी शॉवर पण म्हटले जाते. आलंय का? टी शॉवर नाही, हा टी शॉवर. तुम्हाला दे. आणि हा जर प्रश्न झाला असा, एक प्रश्न परत जोडायला आपण आहे, ठीक आहे, की हे वारे त्याचं वैशिष्ट्य आणि सोबत त्याचा प्रदेश किंवा राज्य, कोणत्या राज्यामध्ये ते वाहतात वारे. आले प्रदेश किंवा राज्य हा मुद्दा येतो त्याच ठिकाणी. कळलं? म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा मुद्दा तिथे क्लिअर होऊन जाणार. आला? जाऊ पुढे. इकडे नोट्स मध्ये आहे तुमच्याकडे, आहे नाही असं नाही, आहे नोट्स मध्ये तुम्हाला. म्हणजे हा एक मुद्दा करून घ्याल, म्हणजे कोणत्या भागात येतात ते पाठ करून टाकायचं. याला काही लॉजिकच नाहीये दुसरं, ठीक आहे. जसं कोकणामध्ये तुम्हाला आम्रसरी येतात, बरोबर आहे, की ज्या आंब्याच्या बहारासाठी फायदेशीर असतात पश्चिम घाटामध्ये किंवा सह्याद्रीमध्ये येणार त्या, तर ते येतो. विचारलेला आहे त्याच्यावरती पण प्रश्न. हा ते पुढे येतो स्वामीनाथन आयोग. आले? प्रश्न येण्याची शक्यता आहे याच्यावरती, ठीक आहे. यांनी काय म्हटलेलं आहे बघा, स्वामीनाथन 1978, M.S. स्वामीनाथन. आता यांच्यावरती जर विचार केला तर यांचं आत्ताच निधन झालेलं 2024 ला. एक, त्यांचा जन्म झालेला आहे 1925 ला, म्हणजे 99व्या वर्षी निधन झालं त्यांचं. एक, बरोबर. दुसरा, त्यांना भारतरत्न सुद्धा मिळालेला आहे, बरोबर आहे. 2, 3 तिसरा मुद्दा. त्यानंतर येतो हे कृषी शास्त्रज्ञ पण होते, आणि त्यासोबतच त्यांनी हरित क्रांती सुद्धा केली. आणि ह्याच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी भारत सरकार लागू करत नाही, कारण त्यांनी जर लागू केल्या तर भारत सरकार तोंडावरती पडेल, म्हणून लागूच करत नाही. कितीतरी आंदोलन झाले, काही झालं तरी करत नाही लागू. ते जिवंतपणे त्यांच्या शिफारशी लागू केल्या नाही तर मृत्यूनंतर किंवा निधनानंतर काय लागू करणार? ते जर लागू केलं तर सर्वात श्रीमंत शेतकरी होणार. आता एक विचार करा, हे व्यक्ती म्हटलं तर कुठलं येतं रे? दक्षिण भारतातलं आलेलं आहे, पण त्यांनी काम कुणासाठी केलेलं आहे, कुठे केलेलं असेल? बरोबर आहे, पंजाबराव, ठीक आलं लक्षात. म्हणजे पंजाब येथे त्यांनी केलेलं आहे. एक मिनिट, आता बघा, यांनी हरित क्रांती, हे व्यक्ती दक्षिण भारतामधले, यांनी हरित क्रांती केली पंजाबमध्ये. पंजाबमध्येच का बरं असेल? महाराष्ट्र पण होता, गुजरात होता, मध्य प्रदेश होता, का बरं? काय वाटतं तुम्हाला? पंजाबमध्ये का? पाच नदीचा भूप्रदेश महाराष्ट्रात पण आहे ना तेवढ्यामध्ये. सुपीकता जास्त आहे आपल्याकडे, तर सुपीकता आहे सुपीकता आपल्याकडे आहे नाही का? खरं सांगा, पीक येतं ना रे आपल्याकडे, पण सुपीकता आहे का बरं? 12 नद्या आहेत आपल्याकडे. हंगामी एक वेळ असा येतो का त्या नदीमध्ये एक मग्गाभर पाणी मिळत नाही, जनावरांना पाणी पिण्याला मिळत नाही, आणि एक वेळ अशी येतं की तीच नदी आपल्या चुली सकट घेऊन जातात, बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे आलं तर अति, म्हणजे त्याला म्हणतो विषम वातावरण. अति कुठलीही गोष्ट, उन्हाळा अति, थंडी अति, आलं लक्षात. तर पावसाळा अति असतो, म्हणजे त्याला म्हणतो आपण, त्याला आपण 12 महिने म्हणू शकत, हवामान बॅलन्स नाही म्हणू शकत. पण इकडे जर बघायला ना, पंजाब हे राज्य असं आहे की अशा 5ही नद्या निघालेल्या आहेत. झेलम आणि चिनाब जरी म्हटलं उत्तरेला गेली असेल, बरोबर आहे, पण लक्षात घ्या 3 नद्यांचा भाग खूप जास्त आलेला आहे. म्हणजे एक रावी, बरोबर आहे, सतलज आणि बियास, ह्या 3 नद्यांचा भाग खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे. आणि 3ही नद्यांमुळे जर विचारलं तर त्यांनी नद्या आता जरी जाण तरी पाणी दोन्हीकडे तुडुंब भरलेल्या दिसतात, आणि आपल्याकडल्या नद्यांची पातळी हळूहळू कमी व्हायला लागली. आलं लक्षात. उन्हाळ्यापर्यंत त्याही नद्या कमी होऊन जातात. म्हणजेच काय, तिकडे जसं जसं पातळी, पावसाचं पाणी तर पावसाळ्यात मिळणारच आहे त्यांना, हिवाळ्यापर्यंत राहणार, पण जशी जशी उष्णता वाढत जाणार तसं तसं बर्फाचं पाणी वितळून परत त्या नद्यांमध्ये यायला लागणार.
म्हणजेच विचार करा, नद्याची पातळी कमी होणार नाही. एक वेळेस पावसाळ्यामध्ये निसर्गाचं पाणी, नदीचे पाणी, हिवाळ्यामध्ये परत नदीचं पाणी आणि उन्हाळ्यामध्ये हिमालयाचं पाणी नदीला मिळतं. म्हणजे तुम्ही विचार करा, जर आपल्याकडे आता शेतकरी फक्त हिवाळ्यामध्ये पीक घेतात, कापूस आपलं कुठलं आपलं गव्हाचं पीक, बरोबर, आता लागलेलं आहे शेतांमध्ये, फक्त हिवाळ्यामध्ये. ठीक आहे, ते जवळपास महाशिवरात्री किंवा होळीच्या दरम्यान किंवा होळीच्या नंतर गुढीपाडव्याच्या आधी ते निघायला तयार होतात. एक पण त्याच वेळेस बघ, तिकडे जर म्हणाल तर वर्षभरातून 2-2दा पीक घेतात ना ते शेतकरी. म्हणून प्रत्येक शेतामध्ये तुम्हाला घर दिसत नाही, हवेली दिसतं पंजाबमध्ये, बरोबर आहे. आपल्याकडे 2 व्हीलर असतात, त्यांच्याकडे ट्रॅक्टर असतात 4-4, 5-5. हे का बरं? कारण वर्षभरामधून जास्त पीक काढतात ते. आपण एकदा काढतो, ते 2-2, 3-3 पिकं घेतात. तिथे त्यांनी हरित क्रांती केली, कारण तिथे त्यांना दोआबचा पण प्रदेश आलेला. एक दोन्ही नद्यांच्या मधला भाग म्हणजे हा दोआब. एक म्हणजे सुपीक जमीन, नदीला पाणी असल्यामुळे जमिनीला पाणी मिळणार, म्हणजे ते जमीन गाळाची जमीन तयार होणार तिथे, बरोबर आहे. एक आणि त्याच्यासोबतच त्याच्या जमीन सुपीक असल्यामुळे त्यांचं पीक सुद्धा भरपूर येणार. आणि तिकडलं वातावरण विषम पण महाराष्ट्रासारखं, म्हणजे तिकडे थंडी सुद्धा कडाक्याची पडणार. आणि जेवढी कडाक्याची थंडी तेवढंच गव्हाचं उत्पादन जास्त. गव्हा, चना हे पिकं सुद्धा यातलेच आहे ना, हिवाळ्यातली पिकं. आलं लक्षात? तुम्ही आता ज्या कुठल्याही शेतामध्ये जा जिथे पाणी आहे, तिथे गहू आणि चना दिसेल शेतकऱ्यांच्या शेतात. आलं लक्षात? तर हे त्यामधलं आलं लक्षात. म्हणून त्यांनी तिथे केलं, महाराष्ट्र म्हणजे भारतामधला तो एक प्रदेश निवडला की ज्या ठिकाणी, आणि तिथे त्यांनी केलं गव्हासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने काम केलं. तांदूळ पण येतं, पण गव्हावरती जास्त काम केलेलं दिसतं तुम्हाला. सोनालिका हे जात सुद्धा आणली आले ना, हे लक्षात ठेवा. कळलं? आणि स्वामीनाथनवरती प्रश्न येण्याची शक्यता आहे, अजूनही गेलेली नाही. कारण 1925 ते 2025 म्हटलं तर यांच्या जन्माला सुद्धा 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. 2024 सुद्धा एक 99 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांच्या निधनाला. म्हणजे हा जो काळ म्हणलं 24, 25, 26. 24 निधन झालं, 24 पेपर झाला, 25 आलाय, 26 येऊ शकतात. म्हणून जरा व्यवस्थित करा. आलं लक्षात? पुढे जाऊ. त्यानंतर येतोय नागरी वस्ती, बरोबर आहे, जनगणनेनुसार. म्हणजे हा प्रश्न पुन्हा जनगणनेवरती आलेला आहे. आले ना? हा एक करा. आलं लक्षात? जनगणनेवरती. ठीक आहे, की महानगरपालिका बघा कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते. आले? हा एक भाग. जो पुढे. आणि याच्यासाठी तुम्हाला सांगतो ना, 6वीचं पुस्तक वाचा, महानगरपालिका वगैरे दिलं, पंचायत राज आहे, छोटंसं पुस्तक आहे ते. नसेल तर सांगा, टेलिग्रामला आहे उपलब्ध, तर ते तुम्ही काढून टाका. आलं लक्षात? आणि वाचून घ्या बरं, ते फार महत्वाचं आहे. कारण आत्ताचा काळ महानगरपालिका, नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था, बरोबर आहे, नुकताच काल रिझल्ट लागलेला आहे. तर आता पुढे इलेक्शन आहेच, हे चालणार आहे. आता पुढे प्रश्न येण्याची शक्यता राहणार 25 आणि 26. ठीक आहे. त्यानंतर येऊन जायचं कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत, आता इकॉनॉमिक्स वरती येते, बरोबर. तर बघा, ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल आलेला आहे, बरोबर आहे, खरे आहे. आता हा मुद्दा सुद्धा तुम्ही म्हणाल 11वीच्या आणि 12वीच्या पुस्तकात, इकॉनॉमिक्स पूर्ण तुम्ही 11वी 12वीच्या पुस्तकामधून करा आता, आणि सोबत मागचे पूर्ण PYQ वाचा, तुम्हाला फरक होईलच, फायदा मिळेलच. आलं? मी म्हणणार 100% नाही मिळणार, सारे हे टॉपिक तुमचे व्हायचे तर मी तुम्हाला देईल परत. तर त्यामुळे आज तुम्ही खाली हाताने जाण्यापेक्षा वाचून तर जा. आलं लक्षात? 2-4 सुटले, 2-4, बरोबर आहे. त्याच्यामुळे ग्राहक किंमत निर्देशांक, बरोबर आहे. त्यामुळे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आणि याच्यावरती आलेले आहेत प्रश्न आधी पण. आलं लक्षात? आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे 11वी 12वी तिचं एक बहुतेक टॉपिकचं नावच दिलेलं आहे त्यांचे, निर्देशांक म्हणून, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असेल. आलं लक्षात? मग याच्यासोबत गिनी गुणांक, फिलिप्सचा वक्र, मग कसं काय होतं मी सांगेल नंतर, कारण हा टॉपिक व्हायचा आहे, तर त्याच्यामुळे फक्त लक्षात घ्या. पण 11वी 12वीचं पुस्तक वाचून जा, खाली हाताने जाऊ नका. 2-4 भेटले, 2-4 मार्क्स. ठीक आहे. त्यामुळे हा एक येतो. त्यानंतर मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक, मग हा कुठे येईल तुम्हाला? RBI मध्ये. ठीक आहे, RBI कालही आलेला होता गट क वरती, इकडे आलेला आहे. मग इथे काय म्हणून त्याने मध्यवर्ती बँकेच्या पतनियंत्रणाचे साधन. आलं लक्षात? त्या दिवशी तुम्ही विचारलं होतं ना मला, पत आले ना, पैशाने पैसा का बरं आपण पैसा प्रिंटिंग, आपल्याकडे जर पैसा छापण्याची मशीन आहे, मग का बरं पैसा छापत नाही आपण? प्रिंटिंग प्रेस प्रत्येकाने आपल्या घरी उघडली असती. इच्छा झाली का, चला लग्न आहे का, चला 5 लाख छापले, चला पुढे. पण तसं नाही होत. त्यालाही सुद्धा शासन
आणि आरबीआय हे दोघं मिळून ठरवतात पैसा प्रिंटिंग किती करायचा, काय करायचं, त्याला पतनिर्मिती म्हणतो आपण, बरोबर आहे. तर प्रिंटिंग करण्यापेक्षा मग जे एक छापलेला पैसा, तो पैशाचं पैसा जर महाराष्ट्र बँकेमध्ये किंवा भारतामध्ये जास्त झाला, त्याची किंमत शून्य होते, त्याची किंमत राहत नाही. आलं लक्षात. मग आणि जर पैसा कमी झाला तर त्याची किंमत वाढते, आणि पैसा कमी आहे म्हणून त्याची किंमत वाढते ना, बरोबर. म्हणून आपण जेवढं जास्त मेहनत करणार तेवढा पैसा येणार आपल्याला, बरोबर. आणि हीच किंमत शून्य होऊ द्या त्याची, किंवा कमी होऊ द्या, अंदाज थोडं केलं तरी, आपण जरी थोडं जरी एखादी काम केलं आणि तरी 2000 भेटते आपल्याला. आलं लक्षात. पैशाची किंमत वाढली का कमी झाली? कमी झाली ना. जेव्हा दिवसभर राबणार तेव्हा 100 रुपये भेटणार, तर याचा अर्थ पैशाची किंमत, आणि ते 100 रुपये भेटलेले आपण जपून ठेवणार, कारण दिवसभराची कष्टाची कमाई 100 रुपये आहेत माझी. आलं लक्षात. म्हणून त्याची महागाई वाढवणं आणि महागाई कमी करणं हे शास्त्राच्या हातात. म्हणून कधी कधी बघा लोन तुमचे स्वस्त होतात, कधी लोन वाढतात, इंटरेस्ट रेट. आलं लक्षात. हे शासन आरबीआय त्याचे मॉनिटरी पॉलिसी असतात, मौद्रिक धोरण आपण म्हणतो, त्याच्या आधारेही महागाई आणि मंदी हे दोन्ही चाललेलं असतं. दर 3 ते 4 महिन्यांनी फ्लॅश होतात त्यांचं पॉलिसी, त्याला मॉनिटरी पॉलिसी किंवा मौद्रिक धोरण म्हणतो. त्याच्यानुसार मग कधी कधी बघा तुम्ही जर बँकमध्ये कधी गेलं तर तुम्हाला जाणवतं की यावेळेस इंटरेस्ट कमी झालाय, घर लोन स्वस्त झालेलं आहे. आलं लक्षात. हाऊस लोन, कार लोन स्वस्त झालंय, मग कार घेतात. जो लोन वगैरे घेण्याचा ज्याचा अभ्यास असतो ना व्यवस्थित, तो ज्या वेळेस स्वस्त होतात इंटरेस्ट रेट त्यावेळेस ते घेतात. आलं लक्षात. हे कशावरून ठरवतो? एखाद्या बँकेला जरी म्हटलं लेटर आलेलं, कशावरून? बँकेचे तर रेट स्वतःचे नसतात, हे आरबीआयच्या धोरणानुसार चालवतात. आणि आरबीआय कशा? हे मार्केटचा अभ्यास करून करतात. कधी कधी येतंय की त्याला काय म्हणतात, वधारले, रेट वधारले असं म्हणतो आपण, हा शब्द येतो ना, तो त्यावरती आलेला असतो. ठीक आहे. मग आरबीआयचं हे टॉपिक वाचाल, तुम्हाला लक्षात येईल बऱ्यापैकी. मी ज्यावेळेस घेईन ना त्यावेळेस बघू आपण पुढे. ठीक आहे. खुले बाजारातील व्यवहार वगैरे दिले त्यामध्ये, ठीक आहे, त्याचा अर्थ काय असतो. त्यानंतर बघा आता हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना. विकास महामंडळावरती प्रश्न होता ना, आता तिथे जोड्याला प्रश्न आलेला होता, बरोबर आहे. इथे त्यांनी सुद्धा तसंच आलेलं असतं. ठीक आहे. एक हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958. परत लक्षात, काल आपण योजना म्हटलं होतं ते बघा, PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना. योजना खूप चांगल्या करा. योजना सोबत काय येतं तुम्हाला, 2 पार्ट येतो. योजना म्हणाल तर एक महाराष्ट्राच्या वेगळ्या येतो आणि सेंट्रलच्या वेगळ्या येतो, केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र पातळीच्या, दोन्ही करा. आता ही जर म्हटलं तिथे PM लागलेलं आहे, ते केंद्र सरकारची, आणि इथे बघा केंद्र पुरस्कृत योजना आहे, बरोबर. आता PM लागले तर PM आणि केंद्र एकच आहे ना, लॉजिकली सुटून जातात काही काही गोष्टी. ठीक आहे. जर महाराष्ट्र पातळीवरती तर CM लागला असता त्या ठिकाणी. आलं. मुख्यमंत्री येतं ना काही काही वरती योजनेवरती, मुख्यमंत्री ही योजना या भागाकडून चालवण्यात येत आहे, किंवा लाभार्थी त्याचं विचारलं जातं, लाभार्थी त्याची सुरुवात कधी झाली, त्याचं इनॉग्रेशन म्हणजे उद्घाटन कुठून सुरुवात करण्यात आली हे सुद्धा विचारलेलं आहे. माझी बहिण भाग्यश्री, सुकन्या समृद्धी वगैरे आलेलं आहे ना त्याच्यावरून, बेटी बचाव बेटी पढाव. ठीक आहे. म्हणून केंद्राच्या योजना कोणत्या, राज्याच्या कोणत्या योजना, ते लक्षात घ्यायचं. पण काही काही असं असतं की संविधानावरूनच सुटून जातात. PM केंद्र. मग फक्त काळजीपूर्वक वाचणं महत्वाचं. आलं लक्षात. जो पुढे हे सुद्धा करून ठेवून द्याल महामंडळाची. आणि बघा हे योजना ज्या आलेल्या असतात ना, त्या योजना करायचं. सूर्यघर योजना ही सुद्धा केंद्राची आहे, वाचून घ्या. ठीक आहे. महत्वाचं आहे तुम्हाला. एक पुढे लॉजिकली जायचं रे, बरोबर निघतं. ठीक आहे. लोकसंख्येचा परत तिथे आलेला आहे. आता त्यांनी कालच्या पेपरला त्यावरती आलेला होता बघा, लोकसंख्येच्या अभ्यासात सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते. काल बघा तुम्हाला मृत्यूदर कमी होण्याचे कारण आले, त्या पेपरला विचारलं त्याने मृत्यूदर कमी होण्याचे कारण. म्हणजेच काय असेल की तुम्हाला शिक्षण आणि आरोग्य ह्या गोष्टीमध्ये अवेअरनेस होणं फार महत्वाचं आहे, म्हणून शासन करतं ना. बघा प्रत्येक गावगावी गाडी जातं, तुमचे चेकअप होतात. मग त्यातही ते समजा एखादे गाव असू द्या, तिथे जर समजा एखाद्या स्त्रिया जर गरोदर स्त्रिया असेल, त्याच्या पोटामध्ये बाळ असेल, त्याची दर महिन्याला तपासणी केली जाते, त्याचा सकस आहार दिला जातो, बरोबर आहे. त्यांना बऱ्याच योजना चालवतात, शेंगदाणे गुळ चिक्की योजना वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांना दिल्या जातात. आणि गरिबांचा सुकामेवा त्यालाच म्हणतो ना. त्यांचं हिमोग्लोबिन कमी नाही होऊ देण्याचं कारण करतात. त्यामुळे रक्तक्षयाचे आजार असतो बऱ्यापैकी खेड्यातील स्त्रियांना, बरोबर. कारण त्यांचं काम जास्त खाणं कमी, आणि त्यातही जर पोटामध्ये दुसरा जीव असेल तर एक जो आहार घेणार, तर त्या एकासाठी नाही ना 2 जीवाचा आहार लागणार त्या स्त्रीला.
आलं लक्षात? मग 2 जीवाचा आहार जर म्हटलं तर त्यांना आहार वाढलेला असायला पाहिजे ना, आणि ते तिथे न्यूट्रिशन युक्त असायला पाहिजे. फक्त कालची रात्रीचं भाजी बेसन असायला नको, म्हणून त्यांना एक्स्ट्रा न्यूट्रिशन म्हणून त्यांना शासन त्यांच्यावरती काम करतात. बरोबर आहे. म्हणून कधी खेड्यामध्ये एखादी जा तुम्ही प्राथमिक केंद्रामध्ये, तिथे ज्या काही गावामध्ये महिला असेल ना मजुरी करणाऱ्या, सर्वांची तपासणी केली जाते. हिमोग्लोबिन चेक केलं जातं. तुमचा रक्तक्षय कमी असेल किंवा रक्तक्षयाचा आजार असेल, रक्ताचं प्रमाण कमी असेल तर तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी देतात. म्हणजे ह्याच ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून त्याच्यामध्ये मृत्यूदर कमी. बरं, आता इथे म्हटलं त्यांनी जन्मदर, माता मृत्यूदर, स्थलांतर, म्हणजे हा जर म्हटलं लोकसंख्येमध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या असायला पाहिजे त्या गोष्टीचा विचार. बरोबर आहे की यामध्ये सर्व माता मृत्यूदर, माता जन्मदर, आलं लक्षात? तर ह्या गोष्टी करून ठेवाल व्यवस्थित. मी दिलाय तुम्हाला नोट्स मध्ये आहे. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी व्यवस्थित करा. याच्यासोबत लोकसंख्या धोरण, मागे प्रश्न आलेला होता ना, लोकसंख्या धोरण 2000, खूपदा प्रश्न आलेले आहेत. मागचे PYQ खूप चांगले करून जा. तो प्रश्न रिपीट झालेला आहे 2045. बरोबर, स्थिरीकरण वर्ष. बरोबर, पण तिथून आता वाढून 2065 केलेलं आहे, पुढे घेऊन गेलेलं. आलं ना? टार्गेट स्थिरीकरण, बॅलेन्सिंग, स्टेबिलिटी आणायची आपल्याला. आणि लोकसंख्या धोरणावरती बरेचदा प्रश्न आलेले आहेत. तुम्ही वाचून घ्या, लोकसंख्या टॉपिक मध्ये आहे प्रश्न, तर ते एकदा वाचून घ्या. लोकसंख्या धोरण किती, काय, किती मॉर्टॅलिटी रेट असायला पाहिजे, जन्मदर किती असायला पाहिजे, आलं लक्षात? लिंग गुणोत्तर काय, सर्व त्यामध्ये दिले. हे धोरण फार महत्वाचं आहे. हा एक. जो पुढे IMF आलेले, त्याचे सदस्य बघा, हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या रिपोर्टमध्ये 2024 मध्ये माहितीनुसार सर्वोच्च 5, म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा त्यांनी क्रम विचारलेला आहे. आलेला, आणि तो रिपोर्ट कोणी जाहीर केलेला होता? IMFने, इंडियन इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ठीक आहे, युनायटेड नेशनच्या अंतर्गत काम करतात हे. बरोबर आहे. नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. मग हे चलनचं काम केलं जातं आणि यांच्या अंतर्गत ती काय करतात? प्रत्येक देशाची अर्थव्यवस्थेचा क्रम ठरवतात. त्यापैकी 2024 भारत हा कोणत्या ठिकाणी होता? बरोबर आहे. 1, 2, 3, 4, 5 म्हटलं तरी 5व्या ठिकाणी आलेलं. 5व्या ठिकाणी 5वी अर्थव्यवस्था आपण घोषित केलेलं होतं. पण आता भारत हळूहळू करत, आजच्याच पेपरला आर्टिकल आहे की भारत 3ऱ्या स्थानी 2026 पर्यंत, 27 पर्यंत भारत हे 3री अर्थव्यवस्था म्हणून घोषित करण्यात येईल. आले नाही, हे त्यांचं चाललेलं आहे. कारण 2047 पर्यंत आपण टार्गेट ठेवलेला आहे जगातली पहिली अर्थव्यवस्था महासत्ता होईल 2047 पर्यंत. कारण 1947ला आपल्या याला स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होईल ना, म्हणून ते ठेवलेलं आहे टार्गेट. आलं लक्षात? त्याच्याविषयी जर आलं भारताच्या, मग भारताचा क्रम कुठल्याही गोष्टीमध्ये असू द्या विचारू शकतात, अर्थव्यवस्थेमध्ये किंवा एखाद्या उद्योगांच्या व्यवस्थामध्ये. ठीक आहे, त्याच्या सोबत FDI मध्ये, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टेड, उद्योग मध्ये जातो तो टॉपिक. ठीक आहे, तर त्यामध्ये सुद्धा भारताचा स्थिती आणि अर्थव्यवस्था हा टॉपिकच पूर्ण चालू घडामोडीशी रिलेटेड आहे, पूर्ण चालू घडामोडीवरती. मग त्यामध्ये इंडेक्स, त्यामध्ये धोरणं आलेले आहेत, पॉलिसीज कोणत्या आलेल्या असेल त्या, ह्या सुद्धा जेव्हा जेव्हा पेपरला येतं ना त्या वाचून ठेवत चला. वाचून नाही तर बाजूला काढून नोटडाऊन करून ठेवत चला. चालेल. भारताचं स्थान कुठे कुठे असतं, SDI मध्ये किती आहे, GHI मध्ये किती आहे, आलं लक्षात? काल मी टाकलंय टेलिग्रामला एक आर्टिकल, बघा पेपरला आलेलं होतं, काल नाही परवा. आलं लक्षात? तुम्ही बघा, इंडेक्स दारिद्र्याविषयी दिलेला आहे त्याच्यामध्ये, भारताचं स्थान किती, काय किती, हे वाचून घ्यायचं. इतरही देशांचं कुठला मुद्दा कुठून मिळेल नाही का, प्रत्येक गोष्ट पुस्तकातून मिळेल मी असं नाही म्हणत आहे, उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं. आणि आजही एक टार्गेट मी आज आर्टिकल टाकेल 1-2 की कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्याचे व्हिडिओ मार्फत मिळेलच, मी सांगेलच समजून त्यामध्ये. पण ते आर्टिकल पेपरला मी टाकून देईल, बघून घ्यायचं. आलं लक्षात?